हॅलो नमस्कार। आज आपण बनवणार आहोत सर्वांचे आवडते असे कॉर्न पॅटीस। हे कॉर्न पॅटीस लहानांपासून मोठ्यांना सर्वांना आवडतात। हे कॉर्न पॅटीस बनवायला अतिशय सोपे आहेत, अगदी थोड्या साहित्यात बनवून तयार होतात। तर हे चविष्ट, चमचमीत, हेल्दी आणि टेस्टी कॉर्न पॅटीस कसे बनवायचे चला बघूया। हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आम्ही तिघी आणि रेसिपीज मध्ये। अशाच छान छान रेसिपीज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आमच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला त्वरित मिळेल। कॉर्न पॅटीस बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आता आपण बघूया। इथे हे मी 3 मके त्याचे दाणे काढून हे उकडवून घेतलेत। हे मी कुकरला 3-4 शिट्ट्या देऊन उकडले आहेत आणि उकडताना त्याच्यामध्ये मीठ घातलंय। त्याचप्रमाणे इकडे 5 बटाटे घेतलेत, हेही कुकरला शिजवून घेतले आहेत। 3 कॉर्न साठी एवढ्या मीडियम आकाराचे 5 बटाटे घेतले आहेत। त्याचप्रमाणे आपण या पॅटीस मध्ये मिरचीचा ठेचा घालणार आहोत। त्यासाठी मी ते 10 मिरच्या घेतल्यात, 15-16 लसूणच्या पाकळ्या घेतल्यात आणि 1 चमचाभर जिरं घेतलंय। कॉर्न सोबत लसूणची चव छान लागते, त्यामुळे लसूण थोडा जास्तच घ्यायचा आणि मिरच्या तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त करू शकता। त्याचप्रमाणे इथे बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलीये, 3 मीडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतलेत आणि लिंबू घेतलाय। हा मी अर्धा लिंबू घेतलाय, आपण तो आपल्या चवीप्रमाणे पिळून घेणार आहोत। आणि चवीप्रमाणे मीठ घेतलंय, 1 छोटा चमचाभर हळद घेतलीये। तसंच आपण पॅटीस किंवा कटलेट बनवताना कोटिंग साठी ब्रेड क्रम्स लावतो, पण आज आपण ब्रेड क्रम्स नाही वापरणार आहोत। हे आपण जे पोहे बनवतो ते पोहे मिक्सरला बारीक करून घेतले आहेत। हे आपण पॅटीसला कोट करणार आहोत आणि बाइंडिंग साठी पॅटीसच्या मिश्रणातही घालणार आहोत। यामुळे आपले पॅटीस छान कुरकुरीत होतात। तर चला आता आपण बघूया कॉर्नचे पॅटीस कसे बनवायचे ते। सर्वात प्रथम आपण मिरचीचा ठेचा बनवून घेणार आहोत। त्यासाठी मिरची, लसूण, जिरं, मीठ आणि हळद मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे। आता आपला मिरचीचा ठेचा बनवून तयार आहे। मिरची, लसूण, जिरं, मीठ आणि हळद हे मी मिक्सरला पाणी न घालताच वाटून घेतलं आहे। वाटतानाच मीठ घातलं की ठेचा अगदी व्यवस्थित वाटला जातो, त्यामुळे वाटतानाच मीठ घालायचं। आता ह्याच प्रमाणे आपण हे कॉर्न मिक्सरला दरदरीत असे फिरवून घेणार आहोत, त्यामुळे जेव्हा आपण पॅटीस फ्राय करतो तेव्हा ते तेलात फुटत नाहीत। हे बघा, हे मक्याचे दाणे मी मिक्सरला पल्स मोडवर भरडच असे वाटून घेतले आहेत, त्यामुळे आपण जेव्हा पॅटीस शॅलो फ्राय करतो तेव्हा ते तेलात फुटत नाही आणि कॉर्नची चवही चांगली लागते। आता अशा प्रकारे मी सर्व मक्याचे दाणे मिक्सरला फिरवून घेते। हे बघा, हे सर्व मक्याचे दाणे मी दरदरीत भरड असे मिक्सरला वाटून घेतले आहेत। आता ह्यामध्ये आपण बटाटे खिसून घेणार आहोत। बटाटे खिसूनच घ्यायचे, त्यामुळे पॅटीसला छान बाइंडिंग येतं आणि बटाटे छान एकजीव होतात। आता हे सर्व बटाटे मी यात किसून घेते। हे बटाटे आता किसून झालेत, तर मी हे जरा मिक्स करून घेते। आपण आता ह्याच्यामध्ये पॅटीस बनवण्यासाठी एक एक इन्ग्रेडियंट घालणार आहोत। तर हा मिरचीचा जो आपण ठेचा बनवून घेतलाय तो मी घालते। त्यानंतर कांदा पण आपण यात घालून घेऊया। बारीक चिरलेली कोथिंबीर, कोथिंबीर भरपूरच घालायची, त्यामुळे पॅटीसला छान स्वाद येतो। आणि हा जो आपण अर्धा लिंबू घेतला होता तो मी आता पिळून घेते। त्यामध्ये लिंबाचा रस घालून घ्यायचा आणि हे मिश्रण आपल्याला छान एकजीव करून घ्यायचं आहे। आमच्या व्हिडिओना लाईक करा। रेसिपी कशी वाटली ते कमेंट मध्ये सांगा आणि व्हिडिओज तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा। हे बघा, आपलं मिश्रण छान एकजीव झालं आहे। आता आपण ह्याचे पॅटीस बनवून घेणार आहोत। जर तुमचं मिश्रण असं घट्टसर नसेल, जर कॉर्न मध्ये कधी कधी जास्त पाणी असतं किंवा बटाटे खिसल्यावर थोडे पातळ होतात, त्यावेळी ह्यासाठी आपण बाइंडिंग म्हणून जे आपले पोहे बारीक केलेत ते घालून घ्यायचे। पॅटीस बनवण्याआधी तुम्ही मिश्रणात तिखट आणि मीठ चव घेऊन बघा, जर कमी वाटलं तर तुम्ही यावेळी ऍडजस्ट करू शकता आणि मग मीठ आणि तिखट बरोबर असेल तर लगेच पॅटीस बनवायला घ्यायचे। बघा, या मिश्रणाचा व्यवस्थित गोळा तयार होतोय।
मी साधारण एवढ्या आकाराचा गोळा घेतलाय। यामध्ये मी सध्या पोहे घातलेले नाहीयेत कारण माझं एकदम व्यवस्थित मिश्रण बनून तयार आहे। तर ह्याचे असे आपण दाब देऊन पॅटीस बनवून घेणार आहोत। तुम्हाला हव्या त्या आकारात छोटे मोठे पॅटीस तुम्ही बनवू शकता। मी या आकाराचे पॅटीस बनवणार आहे। तर आता मी ह्या मिश्रणाचे सर्व पॅटीस बनवून घेते आणि मग पुढे काय करायचं ते तुम्हाला दाखवते। तुम्ही हे असे पॅटीस बनवून फ्रीज मध्ये हवाबंद डब्यात स्टोर करून ठेवू शकता। हे मिश्रण असं 2-3 दिवस चांगलं राहतं। तर तुम्ही जेव्हा हवे तेव्हा काढून शॅलो फ्राय करू शकता। लहान मुलांच्या डब्यात जर द्यायचे असेल तर आदल्या रात्री तुम्ही हे तयार करून फ्रीज मध्ये ठेवू शकता। आणि जर तुम्ही ह्यामध्ये कांदा घातला नाही तर हे मिश्रण चांगलं 7-8 दिवस टिकेल। हे अशा प्रकारे मी पॅटीस बनवून घेतले आहेत। आता आपण हे पॅटीस शॅलो फ्राय करून घेणार आहोत। त्याआधी आपल्याला हे पॅटीस ह्या पोहे बारीक केलेत त्या मिश्रणात असे छान घोळवून घ्यायचे आहेत। असं केल्यामुळे पॅटीस आपले छान कुरकुरीत होतात आणि खायला खूप छान लागतात। जनरली असे पॅटीस किंवा कटलेट बनवतात तेव्हा ब्रेड क्रम्सचा यूज केला जातो, पण जर असे पोहे वापरले ना तर त्याची चव खूप छान येते आणि त्याला एक छान अशी कुरकुरीतपणा येतो। त्यामुळे तुम्हीही असे पोहे लावून पॅटीस बनवून नक्की बघा। अशा प्रकारे मी सर्व पॅटीस कोट करून घेते। तोपर्यंत मी इथे तवा तापायला ठेवला आहे। तवा आपला तापला की आपण पॅटीस शॅलो फ्राय करायला घेऊयात। अशा प्रकारे हे सर्व पॅटीस मी पोह्यांमध्ये कोट करून घेतलेत। आता आपण हे शॅलो फ्राय करायला घेऊयात। तवा आपला छान तापलाय। आता मी त्याला तेल लावून घेते। ब्रशने असं सर्व तव्याला मी तेल लावून घेते। गॅस आपल्याला मीडियमच ठेवायचा आहे। आता मी हे एक एक करून पॅटीस यामध्ये शॅलो फ्राय करायला ठेवते। आपल्याला हे दोन्ही साइडनी गोल्डन रंगावर छान असे भाजून घ्यायचे आहेत। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हे डीप फ्राय करू शकता, पण हे असे शॅलो फ्राय केले तरी खायला खूप छान लागतात। आता एक साइडनी आपण ह्याला 4 ते 5 मिनिटं छान शेकून देणार आहोत। त्यानंतर मग पलटून दुसऱ्या बाजूने शेकून घेणार आहोत। हे असे पॅटीस खायला खूप छान लागतात। संध्याकाळी आपल्याला जेव्हा भूक लागते तेव्हा हा एक हेल्दी ऑप्शन आहे, किंवा काही पार्टी असेल तर स्टार्टर म्हणून हे पॅटीस एक उत्तम ऑप्शन आहे। आता 4-5 मिनिटं झाली आहेत, तर आपण हे पॅटीस पलटून बघूया। आपल्याला असे हे खरपूस रंगावर पलटून घ्यायचे आहेत। आता हे सर्व पॅटीस मी पलटून घेते। हे पॅटीस अगदी हेल्दी ऑप्शन आहे, कारण आपण हे शॅलो फ्राय करताना अगदी थोडंच तेल वापरत आहोत। तर तुम्ही असे हे पॅटीस करून लहान मुलांच्या टिफिन मध्येही देऊ शकता। हे पॅटीस खायला खूप छान लागतात। अशा प्रकारे आता दुसऱ्या साइडनेही आपण गोल्डन ब्राऊन रंगावर हे शेकवून घेणार आहोत। तर हे पॅटीस आता सर्व पलटून झालेत। आता ह्यावर आपल्याला थोडं तेल सोडून घ्यायचं आहे। अगदी थोडं तेल आपल्या सर्व पॅटीसच्या साइडने सोडून घ्यायचं आहे। आता दुसऱ्या साइडनेही आपल्याला छान गोल्डन ब्राऊन रंगावर हे शेकवून घ्यायचे आहेत। तर आता आपण हे 4-5 मिनिटांनी बघूया। गॅस आपल्याला स्लो टू मीडियम ठेवायचा आहे, जास्त फास्ट करायचा नाहीये। आता 4-5 मिनिटं झाली आहेत। आता आपण हे पलटून बघूया। आता हे आपले दोन्ही बाजूनी छान गोल्डन ब्राऊन रंगावर शेकून झाले आहेत। सगळे एकदा व्यवस्थित पलटून बघायचे। आता हे पॅटीस मी तव्यावरून काढून घेते। बघा किती छान दिसतायत ते पॅटीस। आणि हे पोहे लावल्यामुळे हे कुरकुरीत झाले आहेत आणि खायला खूप छान लागतात। आता मी तेल लावून घेते तव्याला। अशा प्रकारे आपल्याला सर्व पॅटीस शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे मी हे सर्व पॅटीस शॅलो फ्राय करून घेते। अशा प्रकारे आपले हे चविष्ट असे कॉर्न पॅटीस बनून तयार आहेत। बघा किती छान दिसतायत ते।
तुम्हीही हे अशा प्रकारे कॉर्न पॅटीस बनवून बघा आणि लहान मुलांच्या टिफिन मध्ये द्यायला ही एक झटपट आणि सोपी रेसिपी आहे। हे कॉर्न पॅटीस पुदिन्याच्या चटणी सोबत आणि टोमॅटो केचप सोबत खायला छान लागतात। ह्या पुदिन्याच्या चटणीची रेसिपी जर तुम्हाला हवी असेल तर कमेंट मध्ये सांगा आणि हे कॉर्न पॅटीस तुम्ही अशा प्रकारे नक्की बनवून बघा। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि कॉर्नच्या कोणकोणत्या डिशेस तुम्हाला बघायला आवडतील तेही कमेंट मध्ये सांगा। ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि ही कॉर्न पॅटीसची रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत जरूर शेअर करा। अशाच छान छान रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। असे हे हेल्दी, टेस्टी, चविष्ट, चमचमीत कॉर्न पॅटीस तुम्ही पण बनवा, खाऊ घाला। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू। सबस्क्राईब करा।